74 वर्षे इसमाची चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका आरोपीला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। 27 जुलैला ही घटना घडली होती आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती। ही जर दृश्य तुम्ही पाहिली तर कशा प्रकारे आरोपी पलायन करतो आहे। संध्याकाळच्या सुमारास हा वयोवृद्ध इसम जे आहेत 74 वर्षाचे जॉन बाबूराव बोराडे हे संध्याकाळी आपल्या घरी जात असताना त्याच ठिकाणी हा आरोपी आहे गणेश मारुती नरवडे हा 37 वर्षाचा आहे। हा मागून आला आणि त्यांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून पळून गेला होता। घटनेनंतर माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता आणि पोलिसांनी जवळपास 100 ते 150 CCTV कॅमेरे चेक केले आणि चेक करून ह्या आरोपीला अटक केलेली आहे। हा आरोपी जो आहे मूळचा जालना परिसरात राहतो आणि इथे वसई पश्चिमेच्या उमेळमान परिसरात राहतो आणि त्याच्याकडून जे आहेत की 10.170 ग्रॅम वजनाची 1,22,000 किमतीची चेन जी आहे पोलिसांनी हस्तगत केलेली आहे आणि आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। तर दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जो आहे त्याला शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं होतं। तो कर्जबाजारी होता आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याने अशा प्रकारची कृती केली होती का त्याला असं वाटलं होतं की चेन विकून कुठेतरी माझं कर्ज कमी होईल। परंतु म्हणतात ना की चोर किती शातीर असला तरी तो पोलिसांच्या तावडीतून काही वाचू शकत नाही। अखेर CCTV फुटेजच्या आधारे याचं जे कृत्य समोर आलेल्या हा एकटा आहे म्हणजे याच्यासोबत कोणी साथीदार नव्हता। परंतु त्याला आता सध्या आपल्या कृत्याचा पश्चाताप होतोय। या संपूर्ण घटनेवर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूया। याच्यामध्ये 27/7/2026 रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलेला होता। त्याच्यावरून माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचे DB पथक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जाधव साहेब तसेच ACP यांनी DB पथकाला घटनास्थळावर पाचारण केलेलं होतं। घटनास्थळावर गेल्यानंतर DB पथकानं जो चेन स्नॅचर आहे त्या चेन स्नॅचरचे जवळपास वेगवेगळे 100 ते 150 CCTV कॅमेरे घटनास्थळ परिसरामधले चेक केले। त्याच्यावरून त्या आरोपीचा थोडासा जो हुलिया आहे हा हुलियानं मिळवलेला होता आणि त्या फुटेजेसच्या मार्फत त्या फुटेजेसच्या अनुषंगानं आपल्या हद्दीमध्ये जे मिळते जुळते आरोपी आहेत त्या मिळत्या जुळत्या आरोपींचासुद्धा त्यांच्याकडं तपास केलेला होता। त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे जे गोपनीय बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदारांच्या बातमीच्या अनुषंगानंसुद्धा जी काय माहिती मिळालेली होती त्याच्या आधारे अशा पद्धतीनं तांत्रिक विश्लेषण त्याच पद्धतीनं गोपनीय बातमीदार यांच्या सहाय्यानं माणिकपूर पोलीस स्टेशनच्या DB पथकानं या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे ह्या आरोपीचं नाव